तुमच्या हातातला मोबाईल वर दिसायला काच, प्लास्टिक आणि मेटलचा बनलेला असतो, पण याच्या आत खरंच सोनं असतं. होय, स्मार्टफोनच्या मदरबोर्ड म्हणजेच PCBवर अनेक छोट्या छोट्या मायक्रोचिप्स, प्रोसेसर आणि कनेक्शन्स असतात आणि या कनेक्शन्समध्ये सोन्याचा अतिशय पातळ थर वापरला जातो. पण स्मार्टफोनच्या अंतर्गत रचनेत सोनं का वापरलं जातं? कारण सोनं गंजत नाही आणि वीज व सिग्नलसाठी ते अत्यंत विश्वासार्ह धातू आहे. त्यामुळे प्रोसेसरच्या कनेक्शन्स पासून ते चार्जिंग कनेक्टर आणि इतर कॉन्टॅक्ट पॉइंट्सपर्यंत त्याचा वापर केला जातो. पण आता खरी मजेशीर गोष्ट, एका स्मार्टफोनमध्ये साधारण 0.034 ग्रॅम म्हणजेच फक्त 34 मिलीग्रॅम सोनं असू शकतं. ऐकायला कमी वाटतंय ना? पण लाखो जुने मोबाईल एकत्र केले तर हे छोटंसं सोनं मोठ्या प्रमाणात जमा होतं. आणि फक्त सोनंच नाही, एका फोनमध्ये साधारण 1 ग्रॅम चांदी, 15 ग्रॅम तांबे आणि पॅलेडियम, प्लॅटिनम सारखे महागडे धातू असू शकतात. म्हणजे जुना मोबाईल फक्त कचरा नाही, तो छोटासा अर्बन माइन आहे. म्हणून पुढच्या वेळी जुना मोबाईल फेकण्याआधी एकदा विचार करा. तुमच्या हातातला हा छोटासा फोन आतून किती मौल्यवान आहे हे तुम्हाला माहित होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा.